म्हणून आपल्याला यशस्वी करायचं आहे. त्यांनी उन्हात कसं बसणार असं म्हटल्याने हे आंदोलन यशस्वी होणार नाही आहे. आम्ही सावलीत बसलेला होता, आम्ही सर्व उन्हात आहोत ना इथे. कामगार विरोधी किसान विरोधी धोरणे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी आयटक सीटू सह या देशातील 10 सेंट्रल ट्रेड युनियनच्या नेतृत्वामध्ये या मोदी सरकारने घेतलेले चुकीचे धोरण या विरोधातला आजचा हा देशव्यापी संप आहे. या देशव्यापी संपाच्या अनुषंगाने आज आयटक सीटू सह कृती समितीच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकरी कामगारांचा धरणे आंदोलन इथे आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या लाल बावटेच्या नेतृत्वामध्ये गेल्या 100 वर्षांमध्ये कामगारांसाठी अनेक कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडलं, त्याच मोदी सरकारने गेल्या 10-15 वर्षांमध्ये शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि भांडवलदारांच्या हितासाठी आणि उद्योगपतींना टाटा बिर्ला अंबानीला मोठे करण्यासाठी या ज्या 4 समसंहिता ज्या आणलेल्या आहेत याच्यामध्ये कामगार पुरता लंबा होणार आहे. आपल्याला माहित असेल, नुकताच शेतीविषयक व्यापारी करार या मोदी सरकारने अमेरिकेसोबत केलेला आहे, ज्यामध्ये अमेरिकेचा शेतकरी आणि आमच्या भारत देशातला शेतकरी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अमेरिकेचा शेतकरी तिथल्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतो, मात्र भारतामध्ये अशी व्यवस्था नाही आहे. म्हणून अजूनही हमीभाव असेल, शेतकऱ्यांचा कर्जमाफी असेल, अजूनही सरकार मात्र त्याकडे डोळेझाक करतो आहे. उद्या जर अमेरिकेचा माल इथे जर आला तर भारतातील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या योजना कर्मचाऱ्यांमध्ये लाखो कर्मचारी, ज्याच्यामध्ये आशा असतील, गणप्रवर्तक असतील, शालेय पोषण कर्मचारी असतील, अंगणवाडी सेविका असतील, कृषी पंप असतील, ग्राम रोजगार सेवक असतील, असे हजारो लाखो कामगार अजूनही अगदी तुटपुंजामध्ये मानधनामध्ये काम करत आहेत. त्यांना किमान वेतन दिलं जात नाही, त्यांना सेवेमध्ये काम केलं जात नाही आणि म्हणून या सगळ्या योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावं, त्याला सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, त्यांच्या जीवन जगण्याची हमी देण्यात यावी. या देशातील शेतकरी असेल, शेतमजूर असेल, असीम कामगार असेल, याला वयाच्या 60 वर्षाकरता जगण्याकरता पेन्शनची अत्यंत गरज आहे आणि म्हणून कामगारासकट सर्व शेतकरी शेतमजुरांना पेन्शन दिली पाहिजे. या सगळ्या कामगार हितांच्या, शेतकरी हितांच्या फायद्यासाठीचं आजचं आंदोलन आहे आणि म्हणून आज करोडो शेतकरी या लाल बावटेच्या नेतृत्वात आयटकच्या सीटूच्या यासह इतर ज्या सेंट्रल 10 संघटना आहेत त्यांच्या नेतृत्वात लाखो शेतकरी रस्त्यावर आलेला आहे. टोटली भारत बंद झालेला आहे. तेव्हा मोदी सरकारने आणि या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांनी या आजच्या या आंदोलनाची धसकी घेऊन या तमाम कामगारांना, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा यापुढचं आंदोलन आम्ही तीव्र केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी आयटकचा राज्य सचिव कॉम्रेड विनोद झोडके आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, रिजनल सेक्रेटरी विदर्भ 1. आज जो संप आहे तो पूर्ण भारतभरती कामगार लोकांचा संप आहे. कारण की गेल्या काही महिन्या अगोदर केंद्र शासनाने 4 श्रमसंहिता लागू केल्या. त्या 4 श्रमसंहितामध्ये कामगारांचं अतोनात नुकसान होत आहे. जे की पहिल्यांदा 26 कायदे हे लागू होते. त्या कायद्यामध्ये कामगार या नात्याने आमची जबाबदारीची भूमिका होती, पण ह्या संपूर्ण 4 कायदे केल्यामुळे आमच्यावरती पूर्णपणे अन्याय झाला आहे. स्पेशली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या बाबतीत बोलायचं झालं तर SP ऍक्ट 1976 होता, जो की आम्हाला पूरक होता, ज्यामध्ये कामगाराची व्याख्या मध्ये आम्ही सर्व वैद्यकीय प्रतिनिधी बसत होतो. पण या नवीन कायद्यामुळे आम्ही त्या कायद्याच्या बाहेर जाऊ आणि आमच्यावरती तो अन्याय होणार आहे. त्या अनुषंगाने हे त्वरित 4 कायदे जे आहेत ते त्वरित रद्द करण्यात यावे, त्यासाठी अखिल भारतीय कामगार संघटनेने आजचा 1 दिवसीय संप पुकारला होता. आज चंद्रपूर येथे कामगार कृती संघटनेतर्फे आम्ही त्यामध्ये सहभागी झालो आहोत आणि कलेक्टर महोदयांना एक निवेदन देऊन आमच्या मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचवा आणि त्वरित हे 4 काले कानून जे आहेत, 4 काळे कायदे आहेत हे रद्द करण्यात यावे, अशी आम्ही सर्व कामगारातर्फे विनंती करत आहोत.